जरांगे यांच्या मागे पवार आणि टोपेच. मंत्री छगन भुजबळ. नाशिक. मराठा आरक्षणासंदर्भात अंतरवली सराटी येथे पोलिसांवर दगडफेक आणि लाठीमार सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील निघून गेले होते. त्यांना नंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी आणून बसवले होते. असा पुनरुच्चार ओबीसीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ओबीसी नेता प्रा. लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची वॉर रूम रोहित पवार यांच्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शनिवारी नाशिकमध्ये भुजबळ म्हणाले की, या संदर्भात मी यापूर्वी सांगितले होते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी पोलीस गेल्यानंतर जरांगे यांनी त्यांना आज झोपलोय उद्या या असे सांगितले आणि दुसऱ्या दिवशी अनेकांनी दगड जमा करून ठेवले होते, असे जरांगे यांच्या समर्थकांनीच जाहीर केले. पोलीस गेल्यानंतर त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करण्यात आला. दगडफेक सुरू झाल्यावर जरांगे तेथून निघून गेले होते. मात्र स्थानिक राजेश टोपे आणि रोहित पवार यांनीच त्यांना मध्यरात्री तेथे आणून बसवले असे भुजबळ म्हणाले. चौकशी सर्व बाहेर येईलच. दगडफेक आणि लाठीमार प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. चौकशीचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळेच लवकरच काय ते बाहेर पडेल असे छगन भुजबळ म्हणाले. आपल्यासारखा ज्येष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे यांच्यावर ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत, त्याच नेत्यांच्या हातात आज गृह मंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कार्यवाही करायला सांगा. आमदार रोहित पवार, शरद पवार गट.